हाय, हॅलो, नमस्कार. मी माया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं महत्त्वाचं कारण हे आहे की माझं चॅनल मॉनिटाईज झालं. तर ते चॅनल मॉनिटाईज कसं झालं आणि केव्हा झालं हे सगळं मला तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे. आतापर्यंत मी अशा प्रकारचा एकही व्हिडिओ बनवला नव्हता. पण मला असं वाटलं की ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस मी तुमच्यापर्यंत शेअर करावी आणि जेणेकरून तुम्हाला देखील कशाप्रकारे चॅनल मॉनिटाईज होतं आणि काय काय क्रायटेरिया आहे हे सगळं समजेल आणि काय काय करायला पाहिजे हे देखील समजेल. त्याचबरोबर मी काय चुका केल्या आणि त्या चुकांमधून मी कशी शिकत गेले हे देखील मी तुमच्याला शेअर करणार आहे. सो व्हिडिओला शेअरपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर सगळ्यात पहिल्यांदा मी यूट्यूब चॅनल सुरू का केलं? बट ऑब्वियस यूट्यूब चॅनल आजकाल सगळेजणच ओपन करतात आणि त्यात काहीच वावगं नाही आहे. सगळ्यांनी ओपन करायला पाहिजे. सगळ्यांचा तो हक्क आहे ओपन करायचा. आणि काही काहींची यूट्यूब चॅनल्स तर एवढ्या लवकर व्हायरल होतात की म्हणजे अगदी 2 दिवसामध्ये, 1 महिन्यामध्ये, 15 दिवसांमध्ये व्हायरल होऊन जातात आणि मॉनिटाईज देखील होऊन जातात. पण मी जेव्हा यूट्यूब चॅनल चालू केलं, कलकत्त्याला जेव्हा आम्ही शिफ्ट झालो, मी माझा मुंबईचा जॉब सोडला आणि आम्ही इकडे आलो. मिस्टरांची इकडे ट्रान्सफर झाली होती म्हणून, बदली झाली होती म्हणून. पण त्यानंतर मग इकडे आल्यानंतर मी खूप जॉब शोधला. माझा बॅकग्राऊंड टीचिंगचा आहे. मुंबईला मी ॲज अ NGOमध्ये काम करत होते. अगोदर मी शाळेमध्ये होते, त्यानंतर मी NGOमध्ये काम करायला सुरुवात केली आणि माझं बॅकग्राऊंडच टीचिंगचं आहे. D.Ed केलेलं आहे मी. कलकत्त्याला आल्यानंतर मी खूप सारे जॉब शोधले, टीचिंगचे जॉब शोधले. पण सगळ्यात महत्त्वाचा जो प्रॉब्लेम मला आला तो म्हणजे की बेंगॉली आलं पाहिजे. कारण की मी D.Ed केलेलं आहे. मी प्रायमरीच्या मुलांना शिकवू शकते, हाय क्लासच्या मुलांना नाही शिकवू शकत. तर 1ली ते 7वी पर्यंत मी खूप खूप ट्राय केलं आणि बट ऑब्वियस माझं शिक्षण पूर्ण मराठीतून झालेलं आहे. इंग्लिश येतं पण तेवढं फ्लुएंटली येणार नाही जेवढं मुलांना शिकवण्यासाठी आवश्यक असतं तेवढं. सो मला खूप अशा आव्हानांना सामोरं जावं लागलं की नाही, तुम्हाला बेंगॉली आलंच पाहिजे. लहान मुलांबरोबर तुम्ही जेव्हा कनेक्ट करता त्यावेळेस त्यांची जी मातृभाषा असते त्या मातृभाषेमध्ये तुम्हाला आलं पाहिजे आणि ते खरंच योग्य आहे. जर आपल्याला लहान मुलांची मातृभाषा आलीच नाही, त्यांच्याबरोबर आपण कनेक्टच झालो नाही, त्यांना आपण काही शिकू शकणार नाही. सो तिथे मी थांबले आणि मग विचार केला की आपण आपलं फील्डच चेंज करूया आणि ऑफिसमध्ये काम करूया. तर तो करायला मी सुरुवात केली. तर मी 2-3 ठिकाणी इंटरव्ह्यूज पण दिले आणि एके ठिकाणी माझं झालं पण होतं. पण मला मुंबईला यायचं होतं कारण की माझ्या मित्राचं लग्न होतं. आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये लग्न होतं. तर मला मुंबईला यायचं होतं आणि मग असा विचार केला की मुंबईहून आल्यानंतर मी मग जॉइन करेल. पण मुंबईला गेल्यानंतर डेस्टिनी काहीतरी वेगळंच प्लॅन करून ठेवलं होतं. तर माझं खूप मोठं ऑपरेशन झालं. मला सिस्ट होतं आणि त्याचं ऑपरेशन करायचं होतं. हे मला इथे कलकत्त्याला माहिती नव्हतं ते आहे. मला प्रॉब्लेम खूप व्हायचे. पण कधी असं जाणवलं नाही की एवढा मोठा प्रॉब्लेम असेल. सो मुंबईला गेलो, ऑपरेशन झालं आणि मुंबईवरून आलो. इथे आल्यानंतर 1 महिन्यामध्ये कोरोना, लॉकडाऊन सुरू झालं आणि मग माझं जॉब करायचं स्वप्न जे होतं ते तसंच राहून गेलं. मग घरी बसल्यावर करायचं काय? तर त्यामधून बाहेर येण्यासाठी आणि जी मुलगी मुंबईमध्ये असताना जॉब करते, पूर्ण दिवस तिचा व्यस्त असतो, इकडे आल्यानंतर कलकत्त्याला आल्यानंतर दिवसभर घरी बसायचं होतं. ते डिप्रेशन यायला सुरुवात झाली होती आणि त्यातून बाहेर निघण्यासाठी मग मी विचार केला की आपण यूट्यूब चॅनल सुरू करूया. ओके, तर ही खूप मोठी नाही, खूप अशी लांब गोष्ट आहे, स्टोरी आहे. तर म्हणजे यूट्यूब चॅनल सुरू करण्यामागचं माझं कारण काय आहे, तर हेच आहे. कलकत्त्याला आल्यानंतर डिप्रेशनमध्ये जाऊ नये आणि स्वतःला मी दिवसभर एंगेज ठेवायला पाहिजे, यासाठी मी यूट्यूब चॅनल सुरू केलं. तर यूट्यूब चॅनल सुरू केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा कोणतं चॅनल सुरू करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. कारण की त्यावेळेस कोरोनाच्या वेळेस खूप लोकांनी यूट्यूब चॅनल सुरू केली होती आणि त्यांची व्हायरल गेली होती, अक्षरशः व्हायरल गेली होती. तर माझ्या डोक्यात पण तेच खूळ भरलं होतं आणि मी देखील रेसिपीचं चॅनल सुरू केलं. चॅनल सुरू केल्यानंतर सुरुवातीला मला खूप चांगला रिस्पॉन्स आला. माझे सगळे जे फ्रेंड सर्कल आहेत, माझे ओळखीचे जेवढे लोकं आहेत, सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं. खूप छान चाललं होतं. पण पुन्हा मी आजारी पडले आणि आजारी पडल्यानंतर पुन्हा 2 ते 3 महिन्यानंतर अजिबातच व्हिडिओ न टाकणं किंवा काहीच न करणं, त्यामुळे पुन्हा माझा जो अल्गोरिदम वरती गेला होता, तो पुन्हा खाली आला. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करता,
त्यावेळेस तुम्ही ते कोणत्या भाषेत चालू करता, कोणत्या टॉपिकला घेऊन चालू करता हे खूप महत्त्वाचं आहे आणि तेच तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. तर मी काय काय चुका केल्या त्यातली ही एक मोठी चूक होती, की मी यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर आजारी पडले आणि पुन्हा 3 ते 4 महिन्यांचा गॅप झाला. त्यामुळे जो अल्गोरिदम माझा वरती गेला होता, तो पुन्हा खाली आला. सुरुवातीला मी यूट्यूब चॅनल सुरू केलं होतं हिंदीमध्ये. मला असं वाटलं की जर मी हिंदीमध्ये चॅनल सुरू करेल तर माझं रीच जे आहे ते अजून जास्त वाढेल, कारण की पूर्ण भारतामध्ये हिंदी सगळ्यांनाच येते, त्यामुळे माझा रीच जास्त वाढेल. पण मला असं नंतर जाणवलं की हिंदीमध्ये चॅनल सुरू नव्हतं करायला पाहिजे आणि इथे माझी दुसरी चूक झाली. मी पहिल्यांदा जर मराठीमध्ये चॅनल सुरू केलं असतं तर आत्तापर्यंत माझं चॅनल अजून जास्त ग्रो झालं असतं. पण फर्स्ट चूक होती की हिंदीमध्ये चॅनल सुरू करायची. मला मराठीमध्ये चॅनल सुरू करायला पाहिजे होतं. म्हणूनच मला सांगते, जर तुम्ही कोणताही टॉपिक निवडत असाल, कुकिंगचा असेल, व्लॉगिंगचा असेल, ट्रॅव्हलिंगचा असेल, कोणताही टॉपिक असेल, त्याला स्टिक राहा. म्हणजे असं इकडे-तिकडे भटकू नका. सो फर्स्ट माझी चूक ती होती की मी हिंदीमध्ये चॅनल सुरू केलं. मला मराठी चॅनल सुरू करायला पाहिजे होतं. नंतर मी एका वर्षानंतर पुन्हा जेव्हा मुंबईला गेले आणि मुंबईवरून आले, त्यावेळेस मला रिअलाईज झालं की मला मराठीमध्ये चॅनल सुरू करायला पाहिजे होतं आणि नंतर मी हिंदीवरून डायरेक्ट मराठीवर स्विच झाले आणि मी मराठीतून माझ्या रेसिपीज, माझे व्लॉग्स बनवायला सुरुवात केली. पूर्ण एका वर्षाचा कालावधी लागला माझं चॅनल मॉनिटाईज व्हायला, कारण की माझ्या खूप वेळेस 3-3, 4-4 महिन्यांचे गॅप झाले माझे व्हिडिओज पोस्ट करण्यासाठी, कारण की हेल्थ इश्यूमुळे जे माझं मोठं ऑपरेशन झालं होतं, त्या मोठ्या ऑपरेशननंतर माझं पूर्ण जी सिस्टम आहे, हेल्थ सिस्टम आहे, पूर्णच बिघडलेली आहे. अजून देखील बिघडलेली आहे, पण मी त्यावरती आता वर्क करत आहे. तर जेव्हा तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करता, तेव्हा कंटिन्यू तुम्हाला त्यामध्ये व्हिडिओ टाकायचे आहेत. कोणत्या व्हिडिओजला व्ह्यूज येतात, कोणत्याला नाही येत, आणि जेव्हा व्ह्यूज नाही येत, जेव्हा सबस्क्रायबर्स नाही वाढत, त्यावेळेस तर डोकं पागल होऊन जातं. असं वाटतं की का आपण यूट्यूब चॅनल चालू केलं आणि काय आपण स्वतःचा वेळ वाया घालवत आहोत. अक्षरशः असं होऊन जातं. पण त्यावेळेस ना थोडं डोकं शांत ठेवायचं आहे आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे की नाही, होऊन जाईल सगळं. कारण की एका व्हिडिओमागे ना खूप कष्ट असतात. खास करून जे लोकं कुकिंगचे व्हिडिओज टाकतात ना, त्या एका कुकिंगच्या व्हिडिओमागे त्यांचा पूर्ण दिवस जातो. आता मी जेव्हा माझा एखादा कुकिंगचा व्हिडिओ शूट करते, तर सुरुवातीपासून पूर्ण प्रोसेस होईपर्यंत, एडिटिंग होईपर्यंत पूर्ण दिवस त्या एका व्हिडिओमध्ये जातो. त्यामुळे त्यामागे खूप कष्ट असतात आणि अशा कष्टाला जेव्हा व्ह्यूज नाही मिळत किंवा सबस्क्रायबर्स नाही वाढत, त्यावेळेस ना असं मन खिन्न होऊन जातं. असं वाटतं की नको करायला, काय करतोय आपण, आपले व्ह्यूज नाही वाढत आहेत, सबस्क्रायबर्स नाही वाढत आहेत. पण तसं नाही करायचं आहे. टाकत राहायचं आहे आणि विश्वास ठेवायचा आहे की एक ना एक दिवस कोणता तरी एक व्हिडिओ असा व्हायरल होईल, जेणेकरून यूट्यूब आपल्याला इतर लोकांना देखील रेकमेंड करेल. तर रेकमेंड करण्यासाठी तुम्हाला कन्सिस्टन्सी खूप गरजेची आहे. तुम्ही तुमचे व्हिडिओज जे आहेत ते टाकत राहा. त्यासाठी तुम्ही एखादा टायमिंग फिक्स करा आणि त्याच टायमिंगला तुम्ही शॉर्ट तुमचे व्हिडिओज टाकत जा. तर मला पूर्ण 1 वर्ष लागलं माझं चॅनल मॉनिटाईज व्हायला. कारण की माझ्या चुकांमुळे सुरुवातीला मी हिंदीमध्ये चॅनल सुरू केलं, त्यानंतर मी मराठीवर स्विच झाले आणि माझा जो काही हिंदीचे सबस्क्रायबर्स होते, मे बी असू शकतं त्यांनी चॅनल अनसबस्क्राईब केलं असेल किंवा मग ते माझे व्हिडिओज बघत नसेल, त्यामुळे माझं रीच एकदमच वरती जाऊन एकदम खाली आलं. फायनली माझं यूट्यूब चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालं आणि मी एवढी खुश झाले, एवढी आनंदी झाले. ज्यावेळेस माझं यूट्यूबचं चॅनल मॉनिटाईज झालं होतं, त्यावेळेस मी मुंबईमध्येच होते आणि मला आठवतं आहे की घरामध्ये सगळेच, आई, पप्पा, भाऊ, बहीण, सगळे जाम खुश झाले होते. कारण की यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होणं खूप मोठी गोष्ट आहे. तर यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी 4,000 वॉच आवर्स लागतात आणि 1,000 सबस्क्रायबर्स. कधी-कधी 1,000 सबस्क्रायबर्सना खूप लवकर होऊन जातात, कारण की शॉर्ट्सवरती आपल्याला खूप लवकर सबस्क्रायबर्स मिळून जातात. पण 4,000 वॉच टाईम करण्यासाठी खूप, म्हणजे असं पूर्ण घाम जातो आपला 4,000 वॉच टाईम पूर्ण होण्यासाठी. तर 4,000 वॉच टाईम कसा पूर्ण करायचा? तर हेच कारण आहे. तुम्ही तुमच्या घरच्यांना, तुमचं फ्रेंड सर्कल असेल आणि त्याचबरोबर तुम्ही शॉर्ट्स टाकत असाल, तुमचे सबस्क्रायबर्स वाढत असतील, त्या ठिकाणाहून देखील तुम्ही तुमचे सबस्क्रायबर्स शॉर्ट्स व्हिडिओपासून मोठ्या व्हिडिओपर्यंत नेऊ शकता. आणि जेव्हा तुमचे सबस्क्रायबर्स मोठे व्हिडिओज बघायला सुरुवात करतात, त्यावेळेस तुमचा वॉच आवर जो आहे किंवा जे बघण्याचं टायमिंग आहे 4,000 घंटे, ते पूर्ण होतं. आणि माझं हे 4 घंटे बघण्याचं टायमिंग पूर्ण
करण्याची सगळी मी क्रेडिट जे आहे माझ्या घरच्यांना, म्हणजे जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना, माझं फ्रेंड सर्कल आहे त्यांना सगळ्यांना देते. त्यांच्यामुळेच आज माझं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालेलं आहे. सो थँक्यू सो मच. आता चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर सगळ्यात उत्सुकता असते ना, की अरे वाह! आता चॅनल मॉनिटाईज झालं आहे, आता आपल्याला पेमेंट यायला सुरुवात होईल. तर हो, पेमेंट यायला लगेचच सुरुवात होते. पण ज्यावेळेस तुमचे $10 होतात, त्याच वेळेस तुम्ही ते मॉनिटायझेशनची जी प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया पूर्ण करता. तर ती प्रक्रिया काय आहे, याचा मी एक वेगळा व्हिडिओ बनवेलच. पण 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 बघण्याचा घंटे, 4000 वॉच टाईम हे झाल्यानंतर तुम्हाला एक मेल येतो, की तुमची जी काय बोलतात त्याला, जी प्रोसेस आहे किंवा जे क्रायटेरिया आहे, ते क्रायटेरिया तुम्ही पूर्ण केलं आहे. आता तुम्ही तुमचं मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करू शकता आणि लगेचच 1 ते 2 दिवसांमध्ये चॅनल तुमचा रिव्ह्यू होतो आणि तुम्हाला मेल येतो, की तुमचं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालेलं आहे. मग त्यानंतरची पुढची प्रोसेस असते, की तुम्हाला ॲडसेन्सच्या पिनसाठी अप्लाय करावा लागतो. मग तो पिन येतो, तो पिन टाकावा लागतो. तर हा जो भाग आहे यावरती मी नक्कीच पुढे व्हिडिओ बनवेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा असेल, की मॉनिटायझेशन नंतर काय प्रोसेस असते आणि ती कशी करायची असते, तर मला कमेंट करून विचारा. मी त्यावरती नक्कीच व्हिडिओ बनवेलच. पण फायनली जेव्हा आपलं चॅनल मॉनिटाईज होतं, तेव्हा एवढा आनंद होतो. असं वाटतं, की आपण जे काम करत आहोत, आपलं जे हार्डवर्क आहे, त्याला कुठेतरी पावती मिळालेली आहे. तर ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती, तुमच्याबरोबर शेअर करायची होती. जेणेकरून तुमच्यामध्ये देखील कोणाला यूट्यूब चॅनल ओपन करायचं असेल, तर ते ओपन करू शकतात आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. नक्कीच एक ना एक दिवस यूट्यूब जे आहे, तुमचं चॅनल लोकांपर्यंत पोहोचवेल. आणि जेव्हा यूट्यूब स्वतःहून चॅनल लोकांपर्यंत पोहोचवायला सुरुवात करतं, थोडासा वेळ जातो. आता काहींचं लक खरंच चांगलं असतं, की त्यांचं चॅनल लगेचच मॉनिटाईज होतं. त्यांचा एखादा व्हिडिओ एवढा व्हायरल जातो, की लगेचच त्यांचे 1000 एका व्हिडिओ मागेच 1000 सबस्क्रायबर्स होतात आणि 4000 वॉच टाईम देखील पूर्ण होऊन जातो. तर त्यांचं ते लक असतं. बट ऑब्वियस हार्डवर्क देखील असतं आणि लक देखील असतं. पण कोणाला जर यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल, तर टॉपिक डिसाईड करा, लँग्वेज डिसाईड करा आणि तुमचा सबस्क्रायबर वर्ग कोणता आहे तो डिसाईड करा आणि त्यानंतर यूट्यूब चॅनल चालू करा. नक्कीच सक्सेस होईल आणि आता हळूहळू मला पेमेंट देखील यायला सुरुवात झालेली आहे. सो हीच गोष्ट आहे जी मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. तर आता जे माझ्या चॅनलवरती मी व्हिडिओज टाकते, ते मी सगळे मिक्स करून टाकत आहे. म्हणजे माझे कुकिंगचे व्हिडिओज आहेत, कलकत्त्यामध्ये आम्ही कशाप्रकारे राहतो, कलकत्त्याचे व्लॉग्स आहेत माझे, त्याचबरोबर जे मी ऑनलाईन सामान मागवते त्याचे अनबॉक्सिंगचे व्हिडिओज आहेत. असं सगळं मी टाकते. कारण की मला माहिती आहे, की जेव्हा आपण YT स्टुडिओ ओपन करतो आणि जेव्हा आपण इम्प्रेशनमध्ये जाऊन चेक करतो, तेव्हा तुम्हाला दिसतं की तुमचा प्रेक्षक वर्ग जो आहे, तुमचे सबस्क्रायबर्स जे आहेत, ते काय बघायला इच्छुक आहेत आणि त्या हिशोबानेच मी आजकाल व्हिडिओज बनवत आहे. सो ही देखील एक महत्त्वाची टिप आहे. तुम्ही YT स्टुडिओमध्ये इम्प्रेशन्समध्ये जाऊन ट्रेंड्समध्ये चेक करा. तुमचे सबस्क्रायबर्स जे आहेत, कशा प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी उत्सुक असतात किंवा त्यांना कशा प्रकारचे व्हिडिओज आवडतात, हे सगळं तिथे दिलेलं असतं आणि त्या हिशोबानेच मी आजकाल माझे व्हिडिओज बनवायला सुरुवात केलेली आहे. तर ही देखील एक महत्त्वाची टिप आहे. तर आय होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे, छोटासा व्हिडिओ आहे, तो आवडला असेल आणि आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करत जा आणि जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.